तर भावानो, आज सकाळ सकाळी लोणावळ्याच्या घाटात होतो. असं वाटायला तर कुठं स्वर्गात आलोय काय. ढग काय रस्त्यावर दिसायला लागलेलं. खतरनाक वातावरण झालं. घाट उतरून आलो खाली. लावड्यासनी म्हणलं जरा जरा चहा पिऊया. मस्तपैकी चहा तीन प्यालो. मुंबई पास करून आल्यानंतर नागराज भाऊ भेटला. नागराज भाऊनं काय लस्सी तीन घेऊन आलता. नागराज भाऊ मला श्रावण चालू आहे त्यामुळं खांब्याचं काय नियोजन नाही, लस्सीच प्या आणि तुम्ही जावा म्हटला. मी म्हटलं थँक्यू भाऊ, आभारी आहे तुझा. आलो बघा बडोद्याच्या एक्सप्रेस हायवेला, दिल्ली मुंबई हायवेला. गुंड्याला म्हटलं जरा हात साफ करून घे लावड्या बस म्हटलं. तर रांडाचा व्हिडिओमध्ये बघायला लागला. पुढे बघ म्हटलं लावड्या म्हटलं. इकडे व्हिडिओमध्ये काय बघू नको म्हटलं रांड्याच्या. इसल्या झोपल्याला. सकाळी उठल्यानंतर उठल्यानंतर ना मस्तपैकी दही तिनं आणलं. खरडा भजी तीन होती. मस्तपैकी दही खरडा चपाती खाऊन दणका दिला. आपल्याला असंच जेवण लागते हो, नॅचरल जे काय ते गाडीतच बनवून खायचं. एक नंबर. अहमदाबादला आलो मस्तपैकी. ट्रॉफिक लागलेलं. तर अहमदाबादला आल्यानंतर ट्रॉफिकमध्ये आपल्याला एक भाऊ गाठ पडला. तो भाऊ गुजरातचा आहे. तो भाऊ पण आपल्याला ओळखायला आले. गुजरातमध्ये पण आपली ओळख नाही. मला हे कळ नाही, ह्यासनी माझी भाषा कळते कुठनं काय हेच कळ नाही. आलो पंपात म्हैसाण्याला डिझेल टाकायला लावली. अजून जोधपूर यायचं होतं, लई लांब होतं. त्यावर म्हटलं डिझेल टाकून जावं. तर भावानो, आज सकाळ सकाळी लोणावळ्याच्या घाटात होतो. असं वाटायला तर कुठं स्वर्गात आलोय काय. ढग काय रस्त्यावर दिसायला लागलेलं. खतरनाक वातावरण झालं. घाट उतरून आलो खाली. लावड्यासनी म्हणलं जरा जरा चहा पिऊया. मस्तपैकी चहा तीन प्यालो. मुंबई पास करून आल्यानंतर नागराज भाऊ भेटला. नागराज भाऊनं काय लस्सी तीन घेऊन आलता. नागराज भाऊ मला श्रावण चालू आहे त्यामुळं खांब्याचं काय नियोजन नाही, लस्सीच प्या आणि तुम्ही जावा म्हटला. मी म्हटलं थँक्यू भाऊ, आभारी आहे तुझा. आलो बघा बडोद्याच्या एक्सप्रेस हायवेला, दिल्ली मुंबई हायवेला. गुंड्याला म्हटलं जरा हात साफ करून घे लावड्या बस म्हटलं. तर रांडाचा व्हिडिओमध्ये बघायला लागला. पुढे बघ म्हटलं लावड्या म्हटलं. इकडे व्हिडिओमध्ये काय बघू नको म्हटलं रांड्याच्या. इसल्या झोपल्याला. सकाळी उठल्यानंतर ना मस्तपैकी दही तिनं आणलं. खरडा भजी तीन होती. मस्तपैकी दही खरडा चपाती खाऊन दणका दिला. आपल्याला असंच जेवण लागते हो, नॅचरल जे काय ते गाडीतच बनवून खायचं. एक नंबर. अहमदाबादला आलो मस्तपैकी. ट्रॉफिक लागलेलं. तर अहमदाबादला आल्यानंतर ट्रॉफिकमध्ये आपल्याला एक भाऊ गाठ पडला. तो भाऊ गुजरातचा आहे. तो भाऊ पण आपल्याला ओळखायला आले. गुजरातमध्ये पण आपली ओळख नाही. मला हे कळ नाही, ह्यासनी माझी भाषा कळते कुठनं काय हेच कळ नाही. आलो पंपात म्हैसाण्याला डिझेल टाकायला लावली. अजून जोधपूर यायचं होतं, लई लांब होतं. त्यावर म्हटलं डिझेल टाकून जावं. तर भावानं कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.